नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे संत कबीरांचा पुढचा दोहा आज आपण पाहू. संत कबीर काय म्हणतात ते म्हणतात, मन मैला तन उजला, बगुला कपटी अंग, तासो तो कौवा भला, तन मन एकही रंग. फारच सुंदर आहे बरं का हा दोहा. कबीरांना ढोंगीपणा अजिबात आवडत नाही. त्यांनी ढोंगीपणावर खूप घाला घातलेला आहे. त्यांचं म्हणणं असतं की भगवे कपडे घातले, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातल्या, जटादाढी वाढवली, हातात कमंडलू घेतला म्हणजे तो संत झाला असं म्हणता येत नाही. कारण खऱ्या संतांना ह्या कशाचीच गरज नसते. त्यांना बाह्यरूप दाखवण्याची गरज नसते. त्यांचं अंतरंगच परमेश्वरमय झालेलं असतं. तर बाह्यरूपाला भुलून लोक चुकीच्या मार्गाला जाण्यासाठी प्रवृत्त होतात. येथे संत कबीर काय सांगतात पहा, मन मैला तन उजला. तन म्हणजे तनू म्हणजे काया म्हणजे शरीर, त्वचा ही उजला म्हणजे पांढऱ्या रंगाची आहे. पण मन कसं आहे? मैला. मन मात्र गढूळ आहे. मन मात्र चांगलं नाही. मन घाणेरडं आहे. बगुला कपटी अंग, कोणाचं? तर बगळ्याचं. बगळा जेव्हा ध्यानस्थ अवस्थेत आपल्याला दिसतो एका पायावर उभा आहे पाण्यामध्ये, आपल्याला वाटतं कोण मोठे ऋषीमुनी ध्यान करतात की काय, अशी आपण उपमा देतो बगळ्याला. पांढरा शुभ्र बगळा. त्याच्याकडे पाहून कोणाला वाटेल तो किती सात्विक मनोवृत्तीचा आहे. बघा, एका पायावर उभा राहून तो ध्यान करतोय सरोवरामध्ये, नदीमध्ये. अचानक समोर मासा आला की तो पटकन त्या माशाला टोच मारून तो माशाची शिकार करतो. म्हणजे त्याच्या मनात कपट असतं, परंतु तो वरवर पाहता दिसतो मात्र पांढरा शुभ्र. म्हणून म्हटलं आहे, मनमैला तन उजला, बगुला कपटी अंग, तासो तो कौवा भला, तन और मन एकही रंग. मग संत कबीरजी म्हणतात त्या बगळ्यापेक्षा मग कावळा बरा. तासो तो कौवा भला, तन और मन एकही रंग. म्हणजे त्याचं शरीर पण काळ्या रंगाचं आहे आणि मनही काळं आहे. मन काळं आहे म्हणजे कावळ्याचा उपयोग कशासाठी करतात? कुठल्या धार्मिक विधीसाठी करतात? पितृश्राद्ध, तर्पण याच्यासाठी कावळ्यांचा उपयोग होतो. म्हणजे ते काही फार आपण काही शुभ मानत नाही, बरोबर आहे. किंवा रस्त्यावर पडलेली मेलेली घूस आहे, मेलेला उंदीर आहे, तो चिरफाड करून खाण्यात कावळ्याचा जन्म असतो, बरोबर आहे. म्हणजेच कावळ्याचं जे काम आहे ते जरा खालच्या दर्जाचं आहे, खालच्या पातळीचं आहे कावळ्याचं काम. आणि त्याचा रंगसुद्धा कसा खालच्या दर्जाचाच आहे, म्हणजे काळा आहे. जसा रंग आहे तसंच त्याचं मनही आहे. पण बगळ्याचं मात्र तसं नाही. बगळा ढोंगी आहे, पांढऱ्या रंगाचा दिसतो, पण त्याचं मन मात्र कटू आहे असं म्हणतायत. फार सुंदर आहे हा दोहा. अगदी त्यांनी कोरडे ओढलेले आहेत त्या ढोंगीपणावर लोकांच्या. ते म्हणतात पुढे, नहाये धोये क्या हुआ, जो मन मैल न जाए, मीन सदा जल में रहे, धोये बास न जाए. बरोबर आहे. किती वेळा तुम्ही आंघोळ केली, डोक्यावरून आंघोळ केली, न्हायलात, तरी मनाचा मळ कसा जाणार? शरीर स्वच्छ झालं पण मन स्वच्छ कसं होणार? ते म्हणतात मासा हा नेहमी पाण्यामध्ये असतो, हे खरा स्वच्छ असायला हवा की नाही. पण तरी मासा समजा आपण हा केला, धुतला, तरी त्या माशाचा वास काही जात नाही. तर आजच्या भागात मी इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.